कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जगत स्त्रीते जगत माता महालक्ष्मी नमोस्तुते। श्रेयस, ते महत्त्वाच्या फाइल्स आहेत ना, त्या देवासमोर ठेव। हाँ, पेपर्स आपले। हे मीरा बरोबर जे कॉन्ट्रॅक्ट झालंय बिझनेस त्याचे पेपर्स आणि आपल्या नवीन घराचे पेपर। अरे मीरा, ये ना, आत ये ना। या इथे बसा। ओके। उशीर नाही ना झाला मला? नाही अगं, ये तू पण देवीची पूजा करून घे। हो, ए पण मला तू गाईड करा, म्हणजे काय कसं करायचं मला नाही येत। हो करेन, ये। हिला एवढी साधी पूजा माहित नाही, सगळं काय समोर ठेवलंय, नुसतं हळद कुंकू तो व्हायचे, तेवढं सुद्धा येत नाही। हे घे, सर्वात अगोदर ना हळद कुंकू वा। नमस्कार कर। मयू, अगं सगळ्यांना तीर्थप्रसाद दे। हो। ए ही दारातली लक्ष्मीची पावलं किती छान आहेत, कोणी काढली आहेत? मी काढली आहेत। किती मस्त आहेत। म्हणजे आमच्या घरी नाही होत अशी पूजा वगैरे काही, म्हणजे मी जेव्हा माहेरी होते तेव्हा करायची थोडी थोडी, पण इतकं काही माहिती नाहीये। मग आता मी इथे पावलं काढली तर चालेल? अगं त्यात काय एवढं विचारतेस, काढ की। ओ, ती पावलं असतात ना लक्ष्मीची, ते पूजेच्या आधी काढतात, नंतर नाही। अहो आई, तिला एवढं वाटतंय ना तर काढू द्या ना। नाही नको, राहू दे अश्विनी, आई म्हणतायत तर असू दे। आई मी अश्विनीची, तू काकूच म्हण, तेच छान वाटतं तुझ्या तोंडी। हे घ्या। सावन काकू। हो दे। परत चालतो, प्रसाद येतो, दे। बाबा। ए आय वॉन्ट टू डोनेट। अगं बाई, तू काय म्हणालीस आता? डोनेट? अगं त्याला दक्षिणा म्हणावं। आपण देवाला दान कसं काय करणार? आपण देवाला मान द्यायचा असतो। हा, मग तो आपल्या सर्व प्रार्थना पूर्ण करून आपल्याला दान देत असतो, कळलं का? हाँ हाँ, तेच ते काकू, दक्षिणा। हाँ, सावंत काकू त्यांनी बरोबर शब्द उच्चारला, डोनेशन। आपल्यासारखी साधी माणसं देवाला दक्षिणा वाढतात आणि ते डोनेशन, बरोबर आहे त्यांचं। मयुरी, सगळ्यांसाठी सरबत घे। हो आणते। मयू एक मिनिट। मीरा, सावंत काकू, मी अगदी साधाच केलंय, म्हणजे लिंबू सरबत आहे, उपवास असतो ना म्हणून, आणि साबुदाण्याची खिचडी आणि फराळी चिवडा आहे, चालेल ना? अगं चालतंय की। अगं तुझ्याकडे यायचा म्हणजे कसलाच विचार करावा लागत नाही। मग काय कुठलाही दिवस असो, उपवास असो, मेनू काय असो, पण तू बाकी सगळ्यांची काळजी घेतेस। समोसे ऑर्डर केले होते, ज्यांचा उपास नाहीये ते खाऊ शकतील ना? पण हो खातील, ज्यांचा उपास नाही ते खातील। मी, श्रेयस, अश्विनी, मयुरी आम्ही कोणीही खाणार नाही, कारण आमचे उपवास आहेत। अश्विनीचा उपवास असला की श्रेयस पण काही खात नाही। ठीक आहे, मग संध्याकाळी खाल्लं तर एखाद वेळेस?
हो हो, संध्याकाळी खाऊ शकतेस तू. आई मी जरा स्वयंपाकघरात जाते, आवरायचे. अश्विनी, तुला काही मदत हवी असेल तर सांग ना, मी करते. काही गरज नाही, आमच्याकडे पाहुण्यांना आम्ही काम सांगत नाही. हो की नाही अश्विनी? अच्छा, एनिवे एक छोटीशी अनाउन्समेंट करायची मला. अश्विनी आणि मी ठरवलंय की प्रतीक आणि मयुरीचा साखरपुडा करायचा. हो हो, म्हणजे शुगर बॉक्स, क्या बात आहे. अभिनंदन, काँग्रेट मयुरी. प्रतीक काँग्रेट, आणि तुला पण काँग्रेट वडील म्हणून. पाया पडूया. सुखी रह. आज सुखीरा, आनंदात राहा. माझ्या आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे, माझ्या पाय पडायची गरज नाहीये. सर असू द्या, पाय पडू नका. चांगला संसार करा हा, आणि रोमॅन्टिक झाला पाहिजे. काय मज्जा आली पाहिजे. तुझे वडील आवडतात. ए, माझ्या नका पडवा प्लीज. इट्स ओके. काय तबाई बापू, बॅचलर पार्टी कधी करायची? राजूला करू का फोन? बॅचलर पार्टी करायची, त्याचं तो बघेल. तुला काय त्याच्या करायचं? मित्राची आणि त्याची, माझा काय संबंध? संबंध नाहीच आहे तुझा. मला पण एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट करायची. मयू, कॉंग्रॅच्युलेशन तुम्हा दोघांनाही. पण तुमची एंगेजमेंट एकदम धूम धडाक्यात व्हायला पाहिजे, आणि ती सगळी रिस्पॉन्सिबिलिटी माझी. आपण एंगेजमेंटसाठी मस्त डेकोरेशन करू आणि काहीतरी ना थीम ठेवू, म्हणजे आपल्याला सगळ्यांना कोऑर्डिनेट करून ड्रेस कोड ठेवता येईल. आणि माझी एक डिझायनर फ्रेंड आहे, हा, तिच्याकडनं तुझ्यासाठी स्पेशली छान लेहंगा डिझाईन करून घेऊयात. हेअर मेकअप ही जबाबदारी पण माझी, तू काही काळजीच करू नकोस. या सगळ्या नंतरच्या गोष्टी, अजून हॉल ठरला नाही. मयुरी आणि प्रतीकने अजून साखरपुडा कसा करायचा, काय करायचा हे ठरवलेलं नाहीये. आणि अश्विनी श्रेयसने पण याबद्दल अजून विचार केलेला नाही. तेव्हा ते नंतर बघू आपण सगळं. हा, आता राहिलं काय तर शकुनाचं वस्त्र. ते साखरपुडा ज्या दिवशी ठरतो ना त्या दिवशी घ्यायचं असतं. वाघमाऱ्यांकडे तशी पद्धत आहे. ओ, दॅट्स इवन ग्रेट. मग आपण माझ्या फ्रेंडच्या बुटीक मध्ये आजच जाऊ आणि तुझा लेहंगा बुक कर. हा, शकुनाचं वस्त्र म्हणजे साडी, इतर काही घेऊन चालत नसतं. आणि ती साडी मयुरी साखरपुड्याच्या दिवशी नेसेल. ही वाघमाऱ्यांच्या घरची पद्धत आहे. आणि ज्या घरच्या पद्धती आहेत ना त्याप्रमाणे सगळं झालं पाहिजे. आणि मयुरी तेच करेल. ठीक आहे आई, म्हणजे सगळ्यांची जेवणं आटपली की आपण शॉपिंगला जाऊया. तसंही मयुरीला साडी सिलेक्ट करायला वेळ लागेल ना मयू? आई अगं, मी काय मुद्दाम करते का? मयू, टेक इट एज कॉम्प्लिमेंट ना. म्हणजे तिचा म्हणायचा अर्थ असा आहे की तुला वेळ लागतो, म्हणजेच तुझी चॉईस किती युनिक आणि लक्झरियस आहे ना, माझ्यासारखी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.